Hello students, today we'll discuss the next part of solutions. Take down the next point now, which is very important again, abnormal molecular weight or masses. Abnormal molecular masses किंवा त्याला काय म्हणू शकता, वेट्स म्हणू शकता. ठीक आहे. ॲबनॉर्मल म्हणले म्हणजेच काय, नॉर्मल नसलेले वळण. करेक्ट ना. ओके. आता जसं फॉर एक्झाम्पल ओके एखाद्या सोल्युशनमध्ये वळण आपण NaCl ॲड केलं. सियर दिस इज वॉटर. वॉटरमध्ये आपण NaCl ॲड केलं. NaCl. ठीक आहे. बिफोर ॲडिंग वॉटर ओके इट्स मोलार मास और नंबर ऑफ पार्टिकल्स आर डिफरंट. इथं नंबर ऑफ पार्टिकल्स कशा असणार आहेत. ओके सपोज 1 मोल जर असेल, 1 मोल जर असेल तर नंबर ऑफ पार्टिकल्स इक्वल टू काय असणार आहेत, अवोगॅड्रोज नंबर. करेक्ट ना. ओके पण ज्यावेळेस तुम्ही त्याला ॲड कराल कशामध्ये, ह्या सोल्युशनमध्ये किंवा ह्या सॉल्व्हेंटमध्ये जर ॲड केला तर त्याचं डिसोसिएशन होतं Na++Cl-. इथं नंबर ऑफ पार्टिकल्स काय होतील, नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू 2 इंटू Na. बरोबर आहे ना. ओके हे कशाच्या बाबतीत होतं, इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत होतं. करेक्ट. इथं मोलार मास वेगळा असणार आहे ह्या पार्टिकलसाठी, पण ह्या दोन पार्टिकलसाठीचा विचार केला, सिंगल पार्टिकल, तर त्याचा मोलार मास किंवा ॲटॉमिक मास डिफरंट येणार आहे. मग कुठलीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर असेल, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी is directly proportional to काय आहे, number of solute particles and inversely proportional to its molar mass. बरोबर आहे ना. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. मोल्स म्हणले की त्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स पण आले तिथं, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो, मोलार मास. मग इथं मोलार मास चेंज होतो ना. नंबर ऑफ पार्टिकल्स चेंज होतात. एकच पार्टिकल होतं सुरुवातीला, हे थेरॉटिकल आहे, त्याला म्हणायचं थेरॉटिकल. ठीक आहे ना. आणि हे काय असणार आहे, ऑब्झर्व्ड. लक्षात येते. ऑब्झर्व्ड म्हणजे काय असणार आहे, एक्सपेरिमेंटल. नंबर ऑफ पार्टिकल्स आणि थेरॉटिकल नंबर ऑफ पार्टिकल्स, त्याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत ना. करेक्ट ना. हे झालं अबाउट डिसोसिएशन. ठीक आहे ना. एका पार्टिकलचं डिसोसिएशन झालं. दुसरं काय, असोसिएशन पॉसिबल आहे. सपोज 2A फॉर्म्स A2. काय झालं इथं, डायमरायझेशन झालं. डायमरायझेशन म्हणजे दोन पार्टिकलचं कन्व्हर्जन एका पार्टिकलमध्ये झालं. करेक्ट. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास आहे. इथं काय होईल, मोलार मास इन्क्रीज होईल. मोलार मास इन्क्रीजेस and number of particles what decreases. करेक्ट ना. इथं 2 पार्टिकल्स होते, 2 पार्टिकल्स. टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती झाले, 1 पार्टिकल. मोलार मास काय झाला, ऑलमोस्ट डबल झाला. समजतं हे. मग हे कशामुळे व्हायला लागलं असं, तर डिसोसिएशन आणि असोसिएशनमुळे. येस. मग ॲबनॉर्मल molecular masses is abnormal molecular masses किंवा abnormal molecular mass is due to the dissociation or association of solute. ठीक आहे. सोल्यूटचं डिसोसिएशन झालं, असोसिएशन झालं की त्या सॉल्टमध्ये, त्या सबस्टन्समध्ये ॲबनॉर्मल मोलिक्युलर बिहेवियर जनरेट होतं. लक्षात आलं हे.
ठीक आहे. आता हे ॲबनॉर्मॅलिटी ओके हे स्टडी करण्यासाठी आपल्याला एक फॅक्टर स्टडी करायचा आहे, दॅट इज कॉल्ड एज अ वॅन्ट ऑफ फॅक्टर. वॅन्ट ऑफ फॅक्टर, वॅन्ट ऑफ फॅक्टर. ठीक आहे. त्याच्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि असोसिएशन दोन्ही गोष्टी स्टडी करायच्यात आपल्याला. डिनोटेड बाय व्हॉट? आय. वॅन्ट ऑफ फॅक्टर इज डिनोटेड बाय व्हॉट? आय. करेक्ट. ठीक आहे. कसं डिफाईन कराल वॅन्ट ऑफ फॅक्टरला? इट इज द रेशो ऑफ ओके एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ एक्सपेरिमेंटल म्हणजेच ऑब्झर्वड. लक्षात ठेवा हे एक्सपेरिमेंटल ओके इज व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे ना. ओके टू दी theoretical ओके किंवा त्यालाच कॅल्क्युलेटेड म्हणू शकताय. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ह्या दोन्हीचा रेशो असणार आहे. सो वॅन्ट ऑफ फॅक्टर आय इज इक्वल टू ऑब्झर्वड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी किंवा तुम्ही इथं ऑरमध्ये लिहून ठेवू शकताय एक्सपेरिमेंटल डिवायडेड बाय ओके थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑब्झर्वड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी थेरॉटिकल. लक्षात येते ना. ओके ऑब्झर्वड म्हणलं की ॲक्च्युअलमध्ये येते. ठीक आहे ना. ॲक्च्युअल आणि हे काय आहे? एक्सपेक्टेड आहे. एक्सपेक्टेड अशी एक्सपेक्ट असायला पाहिजे, पण ॲक्च्युअल काय येते? डिफरंट येते. ऑब्झर्वड थेरॉटिकल. लक्षात आलं ना ह्या दोन्ही गोष्टी. एक्सपेरिमेंटल कॅल्क्युलेटेड. क्लिअर आहे. ठीक आहे. मग आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठलीही असू शकते. फॉर एक्झाम्पल आय इज इक्वल टू पाय ऑब्झर्वड डिवायडेड बाय ओके पाय थेरॉटिकल. बरोबर आहे ना. आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स आहे. मग हे पाय जे आहे ते ऑस्मोटिक प्रेशर घेतलं आपण. ओके तसे दुसऱ्या अदर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज पण घेऊ शकताय तुम्ही. ओके आय इज इक्वल टू ऑब्झर्वड नंबर ऑफ मोल्स ऑब्झर्व डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स थेरॉटिकल. बरोबर आहे ना. ओके येस. वेगवेगळे घेऊया, काय प्रॉब्लेम नाही. करेक्ट. मोलार मास इन्व्हर्सली रिलेटेड आहे. इन्व्हर्सली रिलेटेड जर असेल मोलार मास ओके तर काय कराल तुम्ही? आय इज इक्वल टू एम थेरॉटिकल, वरती थेरॉटिकल येईल आणि खाली काय असणार आहे? ऑब्झर्वड येईल. कारण काय? ओके कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? मोलार मास. ऑब्झर्वड आणि थेरॉटिकल नंबर ऑफ मोलसाठी सेम आहे. कारण काय? नंबर ऑफ मोल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. लक्षात येते बाळांनो हे. ठीक आहे. येस. आणि ह्या थेरॉटिकललाच कॅल्क्युलेटेड सुद्धा म्हणू शकताय. क्लिअर आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. हे समजलं इथंपर्यंत तुम्हाला? हां. आता असोसिएशनसाठी बघूया किंवा डिसोसिएशनसाठी. फॉर ओके एस डिसोसिएशन म्हणजे थोडक्यात काय की वॅन्ट ऑफ फॅक्टर आय अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ओके दॅट इज अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन काय? अल्फा. ह्या दोन्ही मधलं रिलेशन बघूया आपण. करेक्ट ना. काय बघायचं आहे? रिलेशन. कोणासाठी? डिसोसिएशनसाठी फक्त. म्हणून डिग्री ऑफ डिसोसिएशन लिहिलं. समजतंय हे?
ओके, मग फॉर डिसोसिएशन ॲज यू नो दॅट डिसोसिएशन जर केलं ओके तर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स काय होतात, इन्क्रीज होतात. ओके, आता नंबर ऑफ सोल्यूट्स तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे. ओके, येस देर आर number of solutes which dissociate in aqueous solution. बरोबर आहे ना. ओके, like salts, acids, bases, etc. बरोबर आहे ना. ओके, yes. When dissociate number of solute particles increase. Number of solute particle काय होतील, increase होतील. ओके, as number of solute particle increases, ओके, colligative property काय आहे, colligative property is directly proportional to काय आहे, number of solute particles. किंवा काय म्हणू शकताय, ओके, N2 नंबर ऑफ मोल्स म्हणू शकताय, दोन्ही एकच आहे. येते का लक्षात? ठीक आहे. मग जर का नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन्क्रीज झाले ओके तर काय, येस, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑल्सो इन्क्रीजेस. सो द व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी also increases. ठीक आहे ना. व्हॅल्यू इन्क्रीज होते कशामुळे, तर सोल्यूट पार्टिकल्स इन्क्रीज होतात ड्यू टू द डिसोसिएशन. करेक्ट ना. ओके, आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण स्टडी केलं आहे ऑलरेडी. व्हॉट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन? डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट इज अल्फा. काय आहे? अल्फा इज इक्वल टू ओके number of moles dissociated divided by okay total number of moles. लक्षात येते. and for strong electrolyte there is a complete dissociation म्हणजेच काय, 100% कंप्लीट डिसोसिएशन. ओके, मग अल्फाची व्हॅल्यू फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट किती असते, 1 असते, अप्रॉक्सिमेटली 1. बरोबर आहे ना. ओके, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट देर इज अ कंप्लीट डिसोसिएशन, सो अल्फा इज इक्वल टू व्हॉट, 1. समजलं का हे? ठीक आहे. पर्सेंटेज डिसोसिएशन काय असतं, अल्फा इंटू व्हॉट, 100. पर्सेंटेज डिसोसिएशन इज अल्फा इंटू 100. ओके, नाउ consider a dissociation of AN as see here AN dissociate to form Na. करेक्ट आहे का? ओके, AN डिसोसिएट झालं कशामध्ये, Na मध्ये, म्हणजे इथं N नंबर ऑफ ओके A फॉर्म झाले. करेक्ट. ठीक आहे. इनिशियल काय असणार आहे, इनिशियल नंबर ऑफ मोल्स काय कन्सिडर करूया आपण, ओके इथं 1 कन्सिडर करूया. डिसोसिएट कशामध्ये झाले, इनिशियल नंबर ऑफ मोल्स इथं 0 असणार आहेत. सपोज ते अल्फामध्ये जर डिसोसिएट झाले ओके तर काय फायनल काय असणार आहेत, मग फायनल किंवा ओके इन इक्विलिब्रियम पण म्हणू शकताय, 1 मायनस अल्फा. करेक्ट ना. कंप्लीट डिसोसिएशन जर असेल तर इथं काय होणार आहे, 0 होणार आहे. समजलं का? ओके, इथं जर 1 मधलं ओके पूर्ण 1 मध्ये जर कन्व्हर्जन झालं असेल तर काय इथं अल्फा काय येणार आहे, 1 येणार आहे. मग 1 काय होणार आहे इथं, 0. 1 मायनस 1 0.
ओके, मग जे जे काय डिसोसिएट झाले मॉलिक्युल्स ते आपण काय केलं, इथून मायनस केलं. करेक्ट ना. हा एन एज इट इज कॅरी करा इथं, एन अल्फा जेवढे काय असतील ते येते लक्षात. टोटल नंबर ऑफ मोल्स, टोटल ओके नंबर ऑफ मोल्स ओके इज इक्वल टू 1 मायनस अल्फा प्लस एन अल्फा. बरोबर आहे का? ठीक आहे. एन काय असणार आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स आयन्स. एन काय आहे, नंबर ऑफ ओके एस पार्टिकल्स ओके किंवा काय आयन्स, आयन्स म्हणू शकता. क्लिअर ना. ओके पुढे सांगतो मी एनची व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायचं. हे समजलं इथंपर्यंत तुम्हाला. ओके मग आय इज इक्वल टू काय घ्याल तुम्ही. ठीक आहे. येस, आता अल्फा कॉमन घ्यायचं आहे आपल्याला. ह्या अल्फाला थोडंसं इकडे घेऊन जाऊया. ठीक आहे, थोडासा चेंज करतो. 1 प्लस एन अल्फा प्लस अल्फा. बरोबर आहे ना. ओके येस, काय होऊ शकतं आहे, 1 प्लस ओके एन कॉमन घ्या. सॉरी, हे प्लस अल्फा ना येणार, मायनस येईल ना. मायनस, करेक्ट ना. ओके तर 1 प्लस अल्फा जर कॉमन घेतलं आपण ओके तर काय होईल, एन मायनस 1 होईल ना. एन मायनस 1 इंटू वॉट, अल्फा. इक्वेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी ओके थोडंसं रिअरेंजमेंट करतो मी. इथं कॉमन काय घ्यायचं होतं आपल्याला, अल्फा कॉमन घ्यायचं होतं ह्या दोन्हीमधून. इथून पण घेऊ शकता नो डाऊट. ठीक आहे. मग 1 प्लस काय आलं इक्वेशन, 1 प्लस एन मायनस 1 इंटू अल्फा आलं. करेक्ट ना. ओके मग आय इज इक्वल टू, आता बघा हे नंबर ऑफ मोल्स काय आहेत, ऑब्झर्वड नंबर ऑफ मोल्स आहेत. हे टोटल नंबर ऑफ मोल्स काय आहेत, ऑब्झर्वड. ठीक आहे. आणि हे मोल्स काय आहेत, थेरॉटिकल आहेत. करेक्ट ना. सुरुवातीचे जे मोल्स होते ते थेरॉटिकल मोल्स आहेत. ठीक आहे. मग आय इज इक्वल टू ओके काय घ्याल, ऑब्झर्वड नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय थेरॉटिकल नंबर ऑफ मोल्स, एन थेरॉटिकल इज इक्वल टू ऑब्झर्व किती आहेत, 1 प्लस एन मायनस 1 ओके इंटू अल्फा डिवायडेड बाय वॉट, 1. समजलं का. ठीक आहे. येस, करा आता कॅल्क्युलेशन. आय सोबत ओके येस अल्फाचं रिलेशन फाइंड आउट करतोय आपण. सो आय इज इक्वल टू काय येईल, 1 प्लस एन मायनस 1 इंटू वॉट, अल्फा. करेक्ट. मग आय मायनस 1 हा इकडे शिफ्ट करा, इज इक्वल टू एन मायनस 1 डिवायडेड सॉरी इंटू अल्फा. ओके सो अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1 डिवायडेड बाय एन मायनस 1. समजलं का हे. ठीक आहे ना. ओके आता फॉर एक्झाम्पल सपोज NaClचं डिसोसिएशन केलं आपण. NaCl वेन डिसोसिएट टू फॉर्म Na प्लस प्लस Cl मायनस. आता ह्या दोन्हीचं कोएफिशियंट बघायचं. इथं कोएफिशियंट 1 आहे, इथं कोएफिशियंट काय आहे, 1 आहे. मग एनची व्हॅल्यू काय घ्याल तुम्ही, एन इज इक्वल टू 1 प्लस 1. समजलं का. ओके म्हणजे नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ आयन्स किती आहेत चेक करा तिथं, तर किती आहेत टोटल, S2 आहेत. वरती लिहिलं ना आपण. ओके नंबर ऑफ ओके पार्टिकल्स और आयन्स समजलं ना. ओके येस, नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा आयन्स किती आहेत इथं सोल्युशनमध्ये, 2 आहेत. ओके मग अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1. करेक्ट. काय रिलेशन येतं बघा, अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1. करेक्ट. और आय इज इक्वल टू अल्फा प्लस 1. समजलं का. ओके फॉर कंप्लीट डिसोसिएशन, किंवा त्यालाच काय म्हणतात 100% डिसोसिएशन. करेक्ट. ठीक. अल्फाची व्हॅल्यू काय असते, अल्फा इज इक्वल टू 1. फॉर कंप्लीट डिसोसिएशन अल्फा इज इक्वल टू वॉट, 1. मग आय इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू ठेवा, 1 प्लस 1 इज इक्वल टू 2.
ठीक आहे. मग स्ट्रॉंग जर इलेक्ट्रोलाइट्स असतील, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, तर आयची व्हॅल्यू काय येते? आणखीन एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला आणखीन समजेल. सपोज कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड CaCl2 dissociate to form calcium 2 plus twice Cl minus. करेक्ट. एन ची व्हॅल्यू काय येते? एन ची व्हॅल्यू इथं 1 आहे आणि इथं 2. टोटल नंबर ऑफ आयन्स. ओके, तसं नोट करून ठेवावं लागेल तुम्हाला. टोटल नंबर ऑफ आयन्स किती झाले? 3. 1 + 2 = 3. बरोबर आहे ना. सो अल्फा इज इक्वल टू I-1 डिवायडेड बाय N-1 इज इक्वल टू I. ठीक है, सॉरी, I-1 divided by 3 minus 1 is equal to I-1 divided by 2. Correct? Okay, 2 alpha is equal to I-1 or I is equal to 2 alpha plus 1. ठीक है. आणि जर का कंप्लीट डिसोसिएशन असेल, फॉर कंप्लीट डिसोसिएशन, समजलं ना? तर हे अल्फा काय असतो? अल्फा इज इक्वल टू 1. मग अल्फा जर 1 असेल, ठीक आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असला पाहिजे तो कंप्लीट डिसोसिएशनसाठी. सो आय इज इक्वल टू 2 × 1 + 1, आय इज इक्वल टू 3. आता ह्या नंबरकडे लक्ष द्या. आय इज इक्वल टू इथं 3 आलं ना. ओके, आणि इथं एनची व्हॅल्यू किती आहे? 3 आहेत. म्हणजे 3 आयन जर असतील इथं, ओके, तर आयची व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे? कंप्लीट डिसोसिएशनसाठी 3च येणार आहे. समजलं का? ओके. जिथं जिथं कंप्लीट डिसोसिएशन आहे, आलं का लक्षात? इथं किती आहे? एनची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे नंबर ऑफ आयन्स 2 आहेत. तर आयची व्हॅल्यू सुद्धा किती आली? इथं 2च आली. बरोबर आहे ना? ओके, इथं 2 आली. मग फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणू शकता ना तुम्ही. फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स I is equal to number of ions formed. समजलं? नंबर ऑफ आयन्स फॉर्म्ड. मग तुम्ही जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स घेतला, ओके, जसं की NaCl आहे, NaCl डिसोसिएट टू फॉर्म Na++ Cl-. I is equal to what? 2. Calcium chloride, complete dissociation to form calcium 2 plus twice Cl-. I is equal to 3. Correct. H2SO4, complete dissociation to form H plus SO4 2 minus. I is equal to what? 3. समझते ना? ठीक है. इस कुठलेही सॉल्ट घ्या, HCl, complete dissociation to form H plus Cl- gives I is equal to what? 2. ओके, हे कोणासाठी आहे? फॉर कंप्लीट डिसोसिएशन, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. क्लिअर झालं बळं हे? ठीक आहे. आयची व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायचं समजलं? ठीक आहे. ओके, मग आता तुम्हाला मोलिक्युलर मासमध्ये जर घ्यायचं असेल, इन टर्म्स ऑफ मोलर मास, इन टर्म्स ऑफ मोलर मास कसं घ्याल सांगा बरं? आय इज इक्वल टू काय आहे? ओके, आय इज इक्वल टू उलटं घेतलं का मी? अल्फा इज इक्वल टू आहे, अल्फा इज इक्वल टू I-1 डिवायडेड बाय N-1. करेक्ट आहे का? ठीक आहे. आता फॉर काय म्हणू शकता तुम्ही? फॉर मोलार मास एम थेरॉटिकल, ओके, म्हणजेच कॅल्क्युलेटेड म्हणू शकता. और काही बुक्समध्ये तुम्हाला असं पण मेन्शन केलेलं असतं, एम कॅल्क्युलेटेड डिवायडेड बाय, ओके, एम कॅल्क्युलेटेड, एम थेरॉटिकल और एम, आणि इथं काय असतं? एम ऑब्झर्वड, आणि इथं काय? एम एक्सपेरिमेंटल. हे असं पण मेन्शन केलेलं असतं, किंवा एम ऑब्झर्वड पण मेन्शन केलेलं असतं. हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना? हे उलट आहे ना? ठीक आहे. येस. मग आयच्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवू शकता इथं तुम्ही. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू, करेक्ट, आयच्या ठिकाणी काय ठेवाल? एम थेरॉटिकल डिवायडेड बाय एम ऑब्झर्वड मायनस वॉट? 1 डिवायडेड बाय, ओके, N-1. करेक्ट. त्याला जसं लिहू शकतो आपण, एम थेरॉटिकल मायनस एम
observed divided by m observed, okay, into 1 divided by n minus 1. ठीक आहे ना. ओके, m theoretical मायनस m observed, ही काय आहे, अल्फाची व्हॅल्यू आहे. ओके, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू, in terms of molar mass, m theoretical minus m observed divided by m observed, okay, into 1 divided by n minus 1. करेक्ट, हे आलं अल्फा. ठीक आहे ना. ओके, आता इथं जर असं पाहिलं आपण, ओके, तुम्हाला नोन आहे डिसोसिएशन. फॉर डिसोसिएशन झालं ना. डिसोसिएशन झालं म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिक्रीज झाली. येते का लक्षात? ओके, सॉरी उलट सांगितलं मी. डिसोसिएशन झालं की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज होते. ओके, मग आता मोर व्हॅल्यू कोणाची असणार आहे? ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हायर असणार आहे की ओके येस थेरॉटिकल हायर असणार आहे? डेफिनेटली ऑब्झर्व्ड. सो ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी is greater than theoretical colligative property. Observed colligative property is greater than का? कारण डिसोसिएशन मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स इन्क्रीज होतात. बिकॉज रिझन काय सांगू शकताय? बिकॉज नंबर ऑफ पार्टिकल्स increase after dissociation. Observed colligative property काय असणार आहे? हायर असणार आहे एज कम्पेअर्ड टू दी थेरॉटिकल. ठीक आहे. मग आता मला सांगा, ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर हायर असेल, I इज इक्वल टू n ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय काय? n थेरॉटिकल. समजते का? ओके, मग I ची व्हॅल्यू काय असणार आहे? I इज ग्रेटर दॅन 1. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं ना. डिसोसिएशन जर होत असेल तर ही व्हॅल्यू हायर आहे ना. हायर व्हॅल्यू डिवायडेड बाय लोअर व्हॅल्यू. समजलं का? ओके, दॅट्स वाय I इज ग्रेटर दॅन 1. क्लिअर? Therefore modified colligative properties for okay dissociation, after dissociation. ठीक आहे ना. ओके, येस, मॉडिफाईड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा जर विचार केला तुम्ही, असोसिएशनला पण बघायचं आहे आपल्याला पुढं. ओके, येस, असोसिएशन आपण नंतर घेऊया. मॉडिफाईड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघूया. ओके, असोसिएशन बघायचं अगोदर. ठीक आहे, असोसिएशन बघूया, मग मॉडिफाईडकडे जाऊया आपण. डिग्री ऑफ असोसिएशन. ओके, वरती काय लिहिलं होतं आपण? हेडिंग काय लिहिलं होतं? सेम हेडिंग इकडं पण देऊया. ओके, केअरफुली नोट्स तयार करा बळानं, हे खूप महत्त्वाचे आहेत. फॉर डिसोसिएशन लिहिलं होतं ना. ओके, येस, आता फॉर असोसिएशन. आणि डिसोसिएशन लिहिते वेळेस वेंट ऑफ फॅक्टर I आणि डिग्री ऑफ असोसिएशन असं लिहूया. ओके, फॉर association. For association. Okay, relation between degree of association किंवा went of factor I, went of factor I and degree of association. अल्फा डॅश म्हणूया त्याला आपण. ठीक आहे ना. तिकडे अल्फा घेतले तर इथं अल्फा डॅश. ओके, आता हे नोटेशन मी देतोय तुम्हाला. ओके, अल्फा डॅश वगैरे डिफरन्शिएट करून. बुक्समध्ये असं नोटेशन नाही आहे. ठीक आहे ना. तिथं अल्फाच लिहिलेला आहे. डिफरन्शिएट असोसिएशन आणि डिसोसिएशनला डिफरन्शिएट करण्यासाठी मी हे इक्वेशन तुम्हाला बनवून देतोय बळानं. ठीक आहे ना. ओके, मग आता असोसिएशनमध्ये काय होईल? नंबर, आता कुठलेही मॉलिक्यूल जर असतील, सोल्यूट जर असेल, तर जो असोसिएट होत असेल, ओके, एक स्टेटमेंट लिहूया इथं आपण. ओके, द फ्रॅक्शन
of total number of molecules which associate okay to form bigger molecule, to form, करेक्ट है ना, बिगर मोलिक्यूल. असोसिएशन जर होत असेल, द फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोलिक्युल्स विच असोसिएट टू फॉर्म बिगर मोलिक्यूल, डेफिनेटली बिगर मोलिक्यूल फॉर्म होतो असोसिएशनमुळं. करेक्ट. सो डिग्री ऑफ असोसिएशन अल्फा डॅश इज इक्वल टू काय लिहाल, नंबर ऑफ मोलिक्युल्स असोसिएटेड, नंबर ऑफ मोलिक्युल्स associated divided by total number of moles, total number of moles ओके टेकन. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स किती ओके मोल्स तुम्ही घेतलेला आहे, बरोबर आहे ना. ओके, त्याच्यामधले किती असोसिएट झाले, दॅट इज इट्स डिग्री ऑफ असोसिएशन. समजतंय. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज n moles of A associated okay to form इथं सुद्धा तुम्ही ओके इक्विलिब्रियम दाखवू शकताय. मी तिथं कंप्लीट डिसोसिएशन घेतलं होतं. जर काय इनकम्प्लीट होत असेल ओके तर रिॲक्शनला असं दाखवू शकता ना तुम्ही. ओके, एक्झाम्पलमध्ये काय घेतलं होतं आपण, हे बघा, इथं तुम्ही रिव्हर्स दाखवू शकता ना का, जर इक्विलिब्रियम फॉर्म्युला यूज करत असाल तर. जर रिॲक्शन इक्विलिब्रियममध्ये असेल तर असं दाखवू शकताय, बरोबर आहे ना. आणि अल्फाची व्हॅल्यू जर 1 घेत असाल तर तुम्ही कंप्लीट डिसोसिएशन. समजलं का. ठीक आहे, हे पण असंच दाखवतो मी. Na ओके एस पार्शियली असोसिएट टू फॉर्म An, त्याच्या ऑपोजिट घेतला होता An. ठीक आहे, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असोसिएटेड ओनली सिंगल मॉलिक्यूल. असं जर होत असेल, असोसिएशन जर होत असेल त्याच्यामध्ये ओके तर मोलार मास काय होईल, हे केसमध्ये इन्क्रीज होईल, मोलार मास इन्क्रीज होईल. सपोज इनिशियल नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 1, आणि इनिशियली इथं 0 आहेत. ठीक आहे ना. ओके, इथं जर अल्फा फॉर्म होत असतील मोल्स तर इथं किती फॉर्म होणार आहेत, 1 मायनस अल्फा. आता इथं जो n आहे तो ओके कशामध्ये आहे, इथं n कसा आहे, काय म्हणू शकता तुम्ही, कोएफिशियंट म्हणून आहे. इथं आहे का कोएफिशियंट, नाही. याचा अर्थ इथं n कसा घ्यावा लागेल, आपल्याला डिवायडेड बाय घ्यावा लागेल. समजते का. n काय केलं, डिवाइड बाय घेतलं. ठीक आहे, अल्फा डिवायडेड बाय n मॉलिक्युल्स काय झाले, असोसिएट झाले. करेक्ट ना. ओके, मग आता टोटल नंबर ऑफ मोल्स घ्या बरं. टोटल नंबर ऑफ ओके मोल्स, टोटल मोल्स, त्यालाच काय ऑब्झर्वड मोल्स म्हणतो आपण, ऑब्झर्वड. करेक्ट ना. ओके, आणि हे कसे होते, थेरॉटिकल होते. लक्षात आलं ना, थेरॉटिकल आणि ऑब्झर्व काय आहे ते आता. ठीक आहे, ऑब्झर्व किती असणार आहेत, 1 प्लस अल्फा मायनस आहे ना, 1 मायनस अल्फा प्लस अल्फा डिवायडेड बाय n. बरोबर आहे. ठीक आहे, इथंच कॅल्क्युलेट करू शकताय तुम्ही हे. ओके, तर कॉमन काय घेऊ शकताय, इथं कॉमन घेऊन लगेचच लिहा. कॉमन काय घ्याल, 1 मायनस अल्फा इंटू ओके येस, इथं 1 मायनस काय घ्याल, 1 डिवायडेड बाय n. करेक्ट, अल्फा कॉमन घेतला आपण ह्या दोन्हीमध्ये. ठीक आहे ना. येस, आता पुढं काय कराल, ही व्हॅल्यू ओके येस काय झाली, टोटल नंबर ऑफ मोल्स, बरोबर आहे ना. ओके, सो I इज इक्वल टू n ऑब्झर्वड डिवायडेड बाय n थेरॉटिकल इज इक्वल टू n ऑब्झर्वड काय आहेत, हे आहेत. करेक्ट ना, टोटल नंबर ऑफ मोल्स हे ऑब्झर्वड झाले. सो 1 मायनस अल्फा इंटू 1 मायनस 1 डिवायडेड बाय n डिवायडेड बाय काय 1. थेरॉटिकल काय आहेत, हे थेरॉटिकल आहेत, सुरुवातीचे थेरॉटिकल नंबर ऑफ मोल्स. करेक्ट ना. आफ्टर असोसिएशन दीज आर द नंबर ऑफ मोल्स. करेक्ट, 1 ने डिवाइड केलं तर तेच येणार आहे ना व्हॅल्यू. इट मीन्स I इज इक्वल टू 1 मायनस अल्फा 1 मायनस 1 डिवायडेड बाय n. करेक्ट. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू काय करा, ओके इकडे ट्रान्सफर करा आणि ही व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर करा. इट मीन्स
alpha into 1 minus 1 divided by n is equal to okay I sorry 1 minus I 1 minus I करेक्ट. ठीक आहे. LCM घ्या इथं. अल्फा इंटू n मायनस 1 बरोबर आहे ना डिवायडेड बाय n 1 मायनस I करेक्ट. सो अल्फा इज इक्वल टू काय सांगा बरं. व्हॉट इज अल्फा. अल्फा इज इक्वल टू n इंटू 1 मायनस I डिवायडेड बाय n मायनस 1. दिस इज द yes डिग्री ऑफ असोसिएशन अँड वेंट ऑफ फॅक्टर या दोन्हीमधलं रिलेशन्स. समजलं मला नाही. ठीक आहे. येस. मग आता सपोज डायमरायझेशन होत असेल फॉर एक्झाम्पल एनची व्हॅल्यू कसं घ्यायचं. ओके सपोज 2A गिव्स A2. काय झालं डायमरायझेशन. 2 मॉलिक्युल्स होते, एक मॉलिक्युल फॉर्म झालं. मग n इज इक्वल टू काय असणार आहे इथं 2 असणार आहे फॉर डायमरायझेशन. समजलं ना. ओके हा जो फॅक्टर आहे तो कुठं चालला डायमरायझेशन आहे. 2 मॉलिक्युल्स फॉर्म व्हायला. दिस इज कॉल्ड एज अ डायमरायझेशन. डायमरायझेशनसाठी काय घेतो आपण 2. मग हाच 2 घ्यायचा इथं. समजलं ना. ठीक आहे. एनची व्हॅल्यू ठेवा मग तिथं. अल्फा इज इक्वल टू ओके 2 इंटू 1 मायनस I डिवायडेड बाय ओके 2 मायनस 1 करेक्ट. सो अल्फा इज इक्वल टू ओके 2 1 मायनस I बरोबर आहे ना. ओके आता तुम्ही अल्फाला डिवाइड करू शकता ना. करेक्ट. अल्फा डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस I. क्लिअर. ठीक आहे. आता I काय करा LHS ला घेऊन जावा आणि ही व्हॅल्यू RHS ला घेऊन या. इट मीन्स I इज इक्वल टू काय होईल 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय 2. समजलं ना. फॉर डायमरायझेशन जर होत असेल ओके तर हे रिलेशन. मग अल्फाची व्हॅल्यू जर नोन असेल तर I फाइंड आउट करता येतो आणि I ची व्हॅल्यू नोन असेल तर अल्फा फाइंड आउट करता येतो. समजलं. कंप्लीट असोसिएशन असेल करेक्ट. कंप्लीट असोसिएशन असेल तर अल्फाची व्हॅल्यू 1 घेऊ शकतो आपण. समजलं ना. ठीक आहे. कंप्लीट असोसिएशन असेल तर आयची व्हॅल्यू काय घेऊ शकतो अल्फाची व्हॅल्यू किती घेऊ शकतो 1 घेऊ शकतो. क्लिअर. ठीक आहे. ट्रायमरायझेशन होत असेल सपोज थ्राइस A गिव्स A3. एनची व्हॅल्यू काय होईल इथं आता 3 होईल. ट्रायमरायझेशन व्हायला लागलं. सो I इज इक्वल सॉरी ओके अल्फा इज इक्वल टू काय फॉर्म्युला एस एन मायनस सॉरी एन इंटू 1 मायनस I डिवायडेड बाय n मायनस 1. n इंटू काय आहे 1 मायनस I डिवायडेड बाय ओके n मायनस 1. 3 इंटू बरोबर आहे ना 1 मायनस I डिवायडेड बाय ओके 3 मायनस 1. समजलं का हे. ठीक आहे. म्हणजे इथं अल्फा 2 अल्फा डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू काय 1 मायनस I. क्लिअर. सो I इज इक्वल टू वॉट I इज इक्वल टू ओके 1 मायनस 2 डिवायडेड बाय 3 अल्फा. दिस इज द इक्वेशन. अंडरस्टूड. ठीक आहे ना. ओके ट्रायमरायझेशन तुम्ही आता टेट्रामर फॉर्म करा. 4A गिव्स ओके एस A4. हे तुम्ही करा बरं फॉर्म होतं. ठीक आहे ना. ओके आयची व्हॅल्यू फाइंड आउट करा ह्याच्यासाठी करू शकता. ओके देअरफॉर मॉडिफाइड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. मॉडिफाइड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. मॉडिफाइड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे. काय लिहिले आपण. ठीक आहे. डेल्टा P डिवायडेड बाय P नॉट इज इक्वल टू काय लिहितो आपण W2 M1 डिवायडेड बाय M2 W1. करेक्ट. कुठं काय करायचं फक्त मॉडिफाईडमध्ये I न मल्टिप्लाय करा पॉईंट ऑफ फॅक्टरनं मल्टिप्लाय करा. आणि हे कोणासाठी आहे फक्त इलेक्ट्रोलाइटसाठी. फॉर नॉट फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स. ओनली फॉर इलेक्ट्रोलाइट्स.
नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच थेरॉटिकल असणार आहे. ठीक आहे ना. ओके, ती तुम्हाला पुढे मेन्शन करून देतो. सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे? येस, व्हॉट इज द सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी? इट इज द एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. डेल्टा टी एफ इज इक्वल टू आय इंटू काय कराल इथं के बी इंटू वॉट एम, मोलॅलिटी. थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डेल्टा ओके एस टी बी. ठीक आहे, खाली वर इथं आता सॉरी इथं जर के बी घेतलं आपण, के बी घेतलं आहे ना. ओके, टी बी इथं लिहा. ठीक आहे, इथं आपण काय करूया टी एफ घेऊया इज इक्वल टू आय इंटू कायच डिफरन्स नाही आहे के एफ इंटू वॉट एम. आणि फोर्थ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे? पाय. बरोबर आहे ना. ओके, इज इक्वल टू काय लिहितो आपण? आय इंटू सी आर टी. दीज आर दी मॉडिफाईड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. हे कशामुळे? ड्यू टू ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस. आयची व्हॅल्यू घ्यावं लागेल आपल्याला. समजतं ना, एकतर असोसिएशन होत असेल किंवा डिसोसिएशन होत असेल. मग आयची व्हॅल्यू बऱ्याच वेळेला प्रोव्हाइड केलेली असते. करेक्ट. ठीक आहे, आयला असं पण लिहू शकता तुम्ही. ठीक आहे ना. ओके, आय एम पी आय इज इक्वल टू. ठीक आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज फॉर इलेक्ट्रोलाइट्स. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज प्रॉपर्टी फॉर इलेक्ट्रोलाइट divided by colligative property for non-electrolyte. For non-electrolyte. Non-electrolyteची प्रॉपर्टी चेंज होते का? नाही. ओके, म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइट्स डज नॉट चेंज. व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी does not change for non-electrolyte. ठीक आहे, कारण त्याचं डिसोसिएशन आयन्समध्ये आणि असोसिएशन ह्या दोन्ही गोष्टी होत नाहीत. म्हणून काय? ओके, येस, नॉन इलेक्ट्रोलाइट्सलाच थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कन्सिडर करू शकतो. सो इट इज कन्सिडर्ड theoretical colligative property. समजलं मुलांनो हे? ओके, हा शेवटचा पॉईंट होता आपल्या चॅप्टरमधला. लक्षात येते हे? ठीक आहे, आता ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स जे आहेत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. हे तुम्ही सुरुवातीला स्टडी करून घ्या सगळ्या गोष्टी आता. ठीक आहे ना. असोसिएशन डिसोसिएशन समजले तुम्हाला? ओके, आता फॉर एक्झाम्पल सपोज असोसिएशन ऑफ ॲसिटिक ॲसिडचं असोसिएशन कसं लिहाल तुम्ही? सिअर CH3COOH, दोन मॉलिक्युल्स असोसिएट टू फॉर्म काय फॉर्म होईल? CH3COOH. आता हे असोसिएशन कशामुळे होतं? असोसिएशन इज ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. असोसिएशन इज ड्यू टू व्हॉट? हायड्रोजन बॉन्डिंग. करेक्ट. ठीक आहे, कसं हायड्रोजन बॉन्डिंग होईल? डबल बॉन्ड OH. करेक्ट ना. ठीक आहे, इथं सुद्धा काय असणार आहे? C. इथं काय करूया? OH घेऊया इकडं, आणि इकडं काय करा? डबल बॉन्ड O घ्या, आणि हिअर इट इज CH3. दोन मॉलिक्युल्स आहेत. हिअर इट इज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन दिस वे. काय झालं ह्याचं? असोसिएशन झालं. मॉलिक्युलर मास किती येतो बघा? CH3COOH साठी कार्बन किती आहेत? 2 आहेत. ओके, 2 × 12 प्लस हायड्रोजन 4 आहे प्लस ऑक्सिजन. समजलं? 24 + 4 + 32, 28 + 32 60. बरोबर आहे ना. ओके, म्हणजे इथं काय होतं? 60 होता, 60 मॉलिक्युलर मास होता. इथे किती होईल? 120. एकच मॉलिक्युल आहे, इथं दोन मॉलिक्युलचं वेगवेगळं असणार आहे. इथं एकाच मॉलिक्युलचं मोलर मास 120 होईल, म्हणजे ऑलमोस्ट डबल. ठीक आहे. मग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज त्याच्यामुळेच काय होतात? त्याच्या व्हॅल्यूज डिक्रीज होतात.
अंडरस्टूड? ठीक आहे. येस, आता हे थोडंसं केअरफुली करा. आता 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या आहेत, ओके, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स जे आहेत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. ठीक आहे. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.